जय शिवराय मित्रांनो आपल्याला रेशन कार्डमध्ये करप्शन कसं करायचं आहे. कोणाचं नाव चुकलेलं असेल, कोणाची जन्मतारीख चुकलेली असेल, कोणाचं नावामध्ये काही बदल झालेला असेल, अशी नावामध्ये आपल्याला कशी दुरुस्ती करायची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये परत मित्रांनो त्याच्यामध्ये त्या ॲप्लिकेशनद्वारा आपल्याला नावामध्ये करप्शन केलं जाते आणि नवीन मुलाचा ॲडसुद्धा केलं जातं आहे. चला मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत. चॅनलवर कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. चला मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गुगलवर आपण सर्च केलं आहे. गुगलवर आपल्याला सर्च करायचं आहे RCMS. हे वर सर्च केलं आहे आपण. आता हे नंबर 2ची याच्यावर आलो की ही वेबसाईट येईन आपली. याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये राहणार आहे. चला मग करून घेऊया क्लिक. ओपन होते, लोड होते मित्रांनो पेज. इथं वरच्या रकान्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे रजिस्टर आणि खाली आपल्याला 3रा नंबरचा ऑप्शन आहे पब्लिक लॉग इन. याच्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. इथं रजिस्टर युजरवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. हे रजिस्टर युजरवर क्लिक केलं. इथं आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला, कॅप्चा टाकायचा आहे आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. चला मग टाकून घेऊया. मित्रांनो, आधार नंबर टाकला आहे, कॅप्चा टाकला आहे, गेट OTPवर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला मग करून घेऊया. OTP इन मित्रांनो, OTP टाकून घ्यायचं आपल्याला या रकान्यात. मित्रांनो, OTP टाकलेला आहे. OTP करायचं आपल्याला. चालून घ्या, करून घ्या. मग मित्रांनो, हे आपलं रेशन कार्डचं पुरा बायोडाटा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. याला एकदा मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आपल्याला, जेणेकरून तुम्हाला लवकर कळेल. इंग्लिश टू मराठी केलेलं आहे आपण. तुम्ही पाहू शकता. इथं पाहू शकता मित्रांनो तुम्ही राधेपत्रिकामध्ये सुधारणा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता. चला मग करून घेऊया. इथं पाहू शकता तुम्ही मित्रांनो. इथं हे जे ॲड अँड मेंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, याच्यात तुम्ही नवीन मुलाचं रेशन कार्डमध्ये नाव ॲड करू शकता. जे आपल्या घरात मूल जन्माला आले असेल त्याचं नाव तुम्ही इथून ॲड करू शकता. आणि आपल्याला मुलाच्या नावामध्ये करप्शन करायचं आहे मित्रांनो आणि जन्मतारीखमध्ये करप्शन करायचं आहे. चला मग करून घेऊया. याला इकडं टच करायचं आहे मित्रांनो. याला झूम करून घ्यायचं आहे. झूम केल्यानंतर तुम्हाला कळलं इथं आपल्याला पेन्शिलचं आयकन दिलेलं आहे, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला करून घेऊया. हे पहा मित्रांनो, आता पुरा हा फॉर्म आहे ना समजा सिलेक्ट झालेला आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. हे आपलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता. इथं आपल्याला फोटो ॲड करायचा आहे. किती KB पर्यंत आहे? 20 KB पर्यंत आहे. मग तुम्हाला फोटो कमी साईज करायचा आणि PDF कमी साईज करायचं बिन त्याच्यामध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक राहणार आहे. चला मग इथं आपल्याला पहिला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तुमच्या देखत करतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, फोटो आलेला आहे. आता हे 20 KB पर्यंत फोटो आपला अपलोड झालेला आहे सक्सेसफुल. आता आपल्याला नावात करप्शन करून घ्यायचं आहे एकदा. चला मग करून घेऊया. मित्रांनो, नावामध्ये आपण करप्शन केलेलं आहे. आईचं नाव ॲड केलेलं आहे. खाली त्याची जन्मतारीख चुकलेली होती, ती जन्मतारीख सरळ केलेली आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, बर्थ क्लॅरिफिकेशन म्हणजे जन्माचं प्रमाणपत्र जोडायचं आहे मित्रांनो. चला जोडून घेऊया. तुमच्या तिथं जोडतो आहे. 200 KB पर्यंत आहे मित्रांनो जन्म प्रमाणपत्र. तुम्ही पाहू शकता. परत घ्यायचं आहे मित्रांनो. आपल्याला हे PDF साईजमधलं राहणार आहे मित्रांनो. चला मग PDF होऊन घेणार आहोत आपण. हे बघू शकता मित्रांनो, हे जन्म प्रमाणपत्र आहे. आपण त्याचं नाव टाकलेलं होतं जन्म प्रमाणपत्र. हे 200 KB पर्यंत अपलोड झालेलं आहे मित्रांनो. खाली यायचं आहे आपल्याला. खाली यायचं आहे. इथं कास्ट सर्टिफिकेट, इथं कास्ट जोडायचं आहे मित्रांनो आपल्याला. चला मग जोडून घेऊया. कास्ट हे बिन जोडलेलं आहे मित्रांनो कास्ट. आता आपल्याला काहीच नाही करायचं आहे मित्रांनो. इथं आपल्याला टिक बॉक्स करायचं आहे हे दोन्हीवर आणि अपलोड डाटा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. चला मग करून घेऊया.
एकदा पाहून घ्यायचं आहे मित्रांनो. सेम माहिती आहे, ओके करून घ्यायचं आहे. आपलं आता रेशन कार्डमध्ये करप्शन झालेलं आहे मित्रांनो. लोड होत आहे. आता याच्यावर सक्सेसफुल मेसेज आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता मित्रांनो, डेटा अपलोड सक्सेसफुल झालेली आहे. ही होती मित्रांनो माहिती आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रापर्यंत आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.